लाडकी बहीण योजनेचे निकष आता अधिक कठोर केले जाणार आहेत अशी माहिती मिळते। हे निकष अधिक कठोर केल्यानंतर योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होईल। यापूर्वी 5 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती। आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मिळते। दिव्यांग विभागातून लाभ मिळवणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे। वाहनं असलेल्या 2.5 लाख महिला आहेत, त्यांनाही यातून वगळण्यात येणार आहे। लाभार्थ्यांची जिल्हा स्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे। ज्या महिलांचं आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केलं जाणार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, ज्या अपात्र महिला आहेत ज्यांनी 3000 रुपये किंवा 1500 रुपये मिळणार आहेत महिन्याला म्हटल्यावर अर्ज केलेले होते, त्या सगळ्यांना सरसकट पैसे मिळाले, पण आता नियम कठोर होणार आहेत, काय अधिक माहिती? खरं तर नियम अधिक कठोर होणार आहे असं म्हणण्यापेक्षा की जे अर्ज आलेले होते त्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे। पहिल्यांदाच म्हणजे ही योजना सुरू झाली तेव्हापासूनच जे नियम देण्यात आलेले होते त्याची छाननी करण्याची वेळ, म्हणजे जे अर्ज आले होते त्याची छाननी करण्याची वेळ सरकारला तो वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे सरकारनं त्यावेळेला जे अर्ज आले त्यांना सरसकट ते पैसे दिलेले होते। परंतु आता जानेवारी महिन्यापासून आपण पाहतोय की शासनानं जे अर्ज आलेले होते ज्यांना हा लाभ मिळालेला होता त्या सगळ्या अर्जांची छाननी सुरू केलेली आहे आणि जे लोक ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्या सगळ्या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात येणार आहे। 5 लाख अर्ज यापूर्वी बाद झाले आणि एक अंदाज असा वर्तवला जातो की साधारणतः 4 लाख महिला ज्या आहेत ते येत्या कालावधीमध्ये यातून अपात्र ठरतील आणि त्यामुळे कुठेतरी नक्कीच ज्या महिलांना याच्यापूर्वी लाभ मिळालेला होता, पात्र नसताना लाभ मिळालेला होता, कुठेतरी नाराज होतील। त्यामुळे सरकारला लाडक्या बहिणींच्या नाराजीचाही सामना करावा लागू शकतो। नक्की प्रणाली, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल। प्रणाली म्हणाल्या त्याप्रमाणे अपात्र नियम कडक होणार नाहीयेत, तर जे नियम आहेत त्याचीच अंमलबजावणी आता काटेकोर होईल। दिल्ली विधानसभा